Yeah, Mrs. Carney, please. This is my room. Wonderful. Yeah, thank you. Make yourself comfortable. Yeah, please. sure. So, पप्पांनंतर तुम्हाला आता माझाच इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. ओके. बिकॉज या घरात पप्पांनंतर सगळ्यात महत्वाची व्यक्ती मीच आहे. ऑफकोर्स. आणि मला जितकं यश बद्दल माहितीये ना तितकं या घरात कुणालाच माहित नाही. सिमी वहिनी द मॅच मेकर कुठे आहेत? मिथिला, जरा डोळे उघडे ठेवून ना आजूबाजूला बघावं, मग दिसत. अय्या, तुम्ही आहात का मॅच मेकर? वेट, मी ओळख करून देते. या मिसेस अनुराधा कर्णे. हॅलो. आणि ही मिथिला, यशची काकू. म्हणजे मी छोटी काकू आणि ह्या मोठ्या काकू. नाईस टू मीट यू मिथिला. माझा पण इंटरव्ह्यू घ्या ना. माझा इंटरव्ह्यू अजून बाकी आहे मिथिला. हो काय, हरकत नाही. आधी बहिणींचा इंटरव्ह्यू घ्या, मग माझा घ्या. जस्ट इग्नोर हा. सिमी, मला एक सांग, म्हणजे जेव्हा तू लग्न करून या घरात आलीस तेव्हा यशचा जन्म झालेला होता? म्हणजे किती वर्षाचा होता तो? ऑफकोर्स यश वॉज बेबी, यू नो. आय मीन एक 4.5-5 वर्षाचा वगैरे असेल तो. आणि माय पुअर बेबी, म्हणजे त्याचे आई वडील कार ऍक्सिडेंट मध्ये गेले. सो यू नो ही वॉज व्हेरी लोनली चाइल्ड. अहो, एवढाचा होता यश, माझ्या समोर मोठा झालाय. अहो, यशचं सगळं काही मीच पाहायचे. सकाळी नाश्ता, जेवण, शाळेतून आल्यावर सगळं काही मीच. शी इज राईट ऍक्च्युली. या ना, या. अँड फायनली इट्स ग्रूम्स टर्न. हा, म्हणजे ज्याच्यासाठी इतका सगळा खटाटोप चाललाय ती वेळ आली आता. यू प्लीज हॅव अ सीट. ओ, इट्स ओके. यश, प्लीज हॅव अ सीट. इंटरव्ह्यू सुरू करू शकता. अगं, इंटरव्ह्यू घेण्याची गरजच काय आहे? मी तर म्हणते सिमी, तू लवकरात लवकर लग्नाची तयारी सुरूच कर. यशसाठी मी एक अतिशय छान अशी मुलगी शोधणार आहे, त्याला साजेशी त्याची बायको. Oh wow! Isn't it that lovely, Yash? Oh my goodness. यश, काय अपेक्षा आहेत मुलीकडून? म्हणजे कशी लाईफ पार्टनर हवी आहे? मिसेस कर्णिक, आपण प्लीज इथे थांबूया का? टू टेल यू द ट्रूथ, मला नकोय कोणी लाईफ पार्टनर. खरं म्हणजे मला लग्नच करायचं नाही. सो इफ यू विल जस्ट एक्सक्यूज मी. यश, काकू प्लीज, तू म्हणालीस म्हणून मी यांच्याशी बोलायला तयार झालो, पण आय कांट डू दिस. मिसेस कर्णिक, आय एम सॉरी, पण मला लग्न या विषयामध्ये काही इंटरेस्ट नाही. प्लीज डोंट गेट मी रॉंग. आय रिअली रिस्पेक्ट यू आणि मला तुमच्या प्रोफेशन बद्दलही आदर आहे, पण मी हे नाही करू शकत. तुमचा जो मी एवढा वेळ वाया घालवला त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. एक्सक्यूज मी. Yash, please listen to. Oh, I'm extremely sorry. Please don't mind, huh? इट्स ओके. I mean, यशला ना अजून कळत नाहीये की त्याला जेन्युइनली एका चांगल्या लाईफ पार्टनरची गरज आहे. बट मी समजावते त्याला. यू डोंट वरी, ओके? तोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी एक चांगली मुलगी शोधायला लागा. बाळा, चल बेटा, गुड्डी ताईकडे जेवायला जायचंय ना. थांब, मी काकूंना सांगते. नाही, काकू नको. काकांना बरं नाही ना, काकू काकांबरोबर थांबलाय. आपणच जायचं. आणि मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? हो, मला सगळं लक्षात आहे. मी जास्त बडबड करणार नाही, भूक लागली असं म्हणणार नाही, आणि तू माझ्याकडे डोळे मोठे केल्यावर मी श्रीखंड खाणार नाही. मला सगळं लक्षात आहे. छान माझा बा. चल आता पटकन चल.
म्हणजे ती पोरगी आवडली तुला? हा चांगलंय. ती काय म्हणते, आपण लग्न करून येऊ, पण ते रोज रोज सासूने डोक्याचं दही केलं तर कसं करायचं ना? त्या गुड्डीबद्दल नाही बोलताय मी. मग तिच्या बाजूला जी होती ना, ती आवडली भाई आपल्याला. ती जी गुड्डीची वकिली करत होती. हा करेक्ट, तीच. अरे भाई कसली होती रे ती, म्हणजे मला असं झालं ना. थांब जरा थांब. नाही, तुला लग्न करायची घाई झाली आहे मी समजू शकतो, पण तुला बाप व्हायची इतकी घाई झाली असेल हे माहित नव्हतं मला. बापवायची म्हणजे? अबे लग्न झालंय तिचं, 4 वर्षाची पोरगी आहे तिला. काय गोष्ट करतो? गुड्डी सोबत बोलत होतास ना तेव्हा माहिती काढली मी. छोटी मुलगी आहे तिला? हा. अरे त्या ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवतात तसं साबण वगैरे लावत असणारी. पण भाई ही जर आधी भेटली असती ना. आताही पटवू शकतोस तू तिला. कसं काय? नवरा सोडून गेलाय तिचा. पागल खाण्यात गेला असणार. अरे असल्या चिकण्या पोरीला सोडून कुठला नवरा पळून जातोय? डोक्याच्या भारावर पडला असेल तो. हे भाई ते काय पण असेल, पण तू तिचा विचार सोड आणि त्या गुड्डीचा विचार कर. अरे ती गुड्डी बिड्डी नको आहे मला. अरे आता मला ही सवी आहे. मग तिच्याबरोबर ती मुलगी पण येईल तुझ्याबरोबर फ्री. हा, आणि तुझ्या त्याने कशाला पटते रे ती? अरे का नाही पटणार? अरे अशा नवऱ्यानं टाकलेल्या बाईला कोणीतरी लग्न करताय एवढंच पुरेसं आहे. मग तू लग्न करणार? अरे मग लग्न करताय असं सांगायचं, थोडे दिवस झुलवायचं आणि मग सोडून द्यायचं. आणि मग त्या मुलीचं काय? हा, कबाब में हड्डी, तिचं काय करशील? अरे त्या 4 वर्षाच्या मुलीचं काय एवढं टेन्शन घेतोय? तिला टाकायचं बोर्डिंग मध्ये, मग आम्ही दोघं मोकळे. चहा मारून भाई कसली होती रे ती, म्हणजे मला असं झालं ना. अरे अशा नवऱ्यानं टाकलेल्या बाईला कोणीतरी लग्न करताय एवढंच पुरेसं आहे. लग्न करताय असं सांगायचं, थोडे दिवस झुलवायचं आणि मग सोडून द्यायचं. आई दार उघड ना. आई दार उघड ना. हा बोल ना. हॅलो, मी बोलते परी फ्रेंड. अरे फ्रेंड, बरं झालं तू फोन केलास. आज ना माझा मूड थोडासा ऑफ होता. तुझ्याशी बोलून बरं वाटेल. माझा पण मूड ऑफ आहे. का ग, काय झालं? आणि तुझा आवाज का असा वाटतोय? फ्रेंड, आईला सांग ना, ते खूप रडते. नेहा रडते? काय झालं, कोणी काय बोललं का? तिला फोन दे. पण ती दारच नाही उघडते. अरे बापरे, इतकं काय झालंय? आमच्या बिल्डिंग मधल्या गुड्डी ताईला कोणीतरी बघायला आले होते. हा, मग आईबद्दल काहीतरी बोलले, मग आई लगेच रडायला लागली. काय बोलले ते, तू ऐकलंस का? ते मला कळलं नाही. हे मला कळलं की ते काहीतरी बॅड बोलले. त्याच्या आईला वाईट वाटलं. बरं परी, तू एक काम कर, फोन ना स्पीकरवर टाक आणि दाराजवळ घेऊन जा. मी बोलतो म्हणजे आईला ऐकू जाईल. ओके ओके. फ्रेंड बोल. नेहा, नेहा प्लीज रडणं थांबव आणि ऐक माझं. दार उघड नेहा. परी, आई काही बोलतेय का? काहीच नाही बोलते. आई दार पण नाही उघडते. आता मी जे काही सांगणार आहे ना ते परीला सांगणार आहे, आईला सांगणार नाहीये. ओके ओके. परी मला सांग, तू गुड गर्ल आहेस की नाही? हो, मी गुड गर्ल आहे. आमची परी आहेच गुड गर्ल. सगळ्यांशी इतकी छान वागत असते ती. मग मला एक गोष्ट सांग, जर का एखादा बॅड माणूस परीबद्दल काही बॅड बोलला तर तो माणूस बॅड की परी बॅड? तो बॅड बोलणारा माणूसच बॅड. करेक्ट. मग त्या बॅड माणसाचं बोलणं जर का आपण मनाला लावून घेतलं, जर का आपण रडत बसलो
तर तो माणूस वेडा की आपण वेडे? आपण वेडे. एक्झॅक्टली. इतकी साधी गोष्ट जर माझ्या परीला कळू शकते तर तिच्या आईला नाही कळू शकत. आणि हे बघ परी, बाहेरची माणसं आपल्याबद्दल काय बोलतात त्याहीपेक्षा आपली माणसं आपल्याबद्दल काय विचार करतात हे जास्त महत्वाचं आहे. आणि तुझी आपली माणसं कोण आहेत? बंडू काका, काकू आणि तू. मी आहेच ग. हे बघ, तू आईला हे सगळं समजाव आणि तिला म्हणावं की जर का ती फ्रेंडला खरंच फ्रेंड समजत असेल तर मला फोन कर. ओके फ्रेंड. ओके बच्चा, बाय. बाय. आई, दार उघड ना प्लीज. आई, तू चांगली आहेस, ते लोक बॅड आहेत. आई प्लीज. आई प्लीज दार उघड. आई, ते लोक माझ्यामुळे बोलले का? मी तुझ्यासाठी प्रॉब्लेम आहे का? नाही बच्चा, अजिबात नाही. माझी परी माझी एंजल आहे ना, आणि परी समोर असली ना की आईचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. परी समोर असली ना की आईच्या चेहऱ्यावर येतं मॅजिक वाला स्माइल. मॅजिक स्माइल. मिसेस कर्णिक, आय एम सॉरी. नो नो, इनफॅक्ट आय एम सॉरी. मी मगाशी जरा ओव्हर रिॲक्ट केलं. नो नो, इनफॅक्ट आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही कशाला सॉरी बोलताय? ते कारण तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं ना, म्हणून. नाही म्हणजे मुद्दामहून नाही, सहजच कानावर पडलं आणि ऐकतच राहिले. मला एक कळत नाही, म्हणजे परफेक्ट पार्टनर यापेक्षा वेगळं काय असू शकतं? तुम्ही काय बोलताय मला कळत नाही. परफेक्ट पार्टनर असणं म्हणजे एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या समोर जरी नसलं तरी एकमेकांना जाणून घेणं, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकमेकांना आधार देणं म्हणजेच तर परफेक्ट पार्टनर असतं. आय डोंट नो तुम्ही आता फोनवर कुणासाठी आणि कुणाबद्दल काय बोलत होतात ते, पण ज्या तळमळीने तुम्ही बोलत होतात ना, त्यावरून मला असं वाटतं की ती व्यक्ती कदाचित तुमच्यासाठी योग्य पार्टनर बनू शकते. तुम्ही त्या व्यक्तीचा विचार नक्कीच करू शकता. आणि मला असं वाटतं की तुमच्यासाठी लाईफ पार्टनर शोधण्याची मला काहीच गरज नाहीये. सो ऑल द बेस्ट. आई, हा आपल्याकडे राहायला आला तर चालेल ना? मी, आई आणि तू. मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. समीर, आजचं काय प्लॅनिंग आहे? मी सांगतो आजचं प्लॅनिंग मी सांगणार. आज तुम्ही दोघांनी ऑफिसला जायचं नाही. आज सगळ्यांनी म्हणून धमाल करायची. अरे क्या बात है जग्गू, आय लव्ह यू. मला रोज ऑफिसला जायचा ना भयंकर कंटाळा येतो, पण हा माझा बॉस कधीच सुट्टी घेत नाही. मग मलाही याच्या मागे मरमर मरमर करत जायला लागतं. थँक्यू सो मच. आजोबा, पण अशी कशी सुट्टी घेणार? हे बघ, ही माझी ऑर्डर आहे, तेव्हा तुला घरीच थांबलं पाहिजे, कळलं? हे बघ यश, तू दुबईहून आल्यापासून फक्त कामच करतेस. अरे एक दिवस आराम कर, जरा आमच्यात वेळ घालव, म्हणजे तुलाही मजा येईल.
आणि मलाही. ठीक आहे आजोबा, तुम्ही म्हणताय तर आज थांबतो मी घरी. ये बात. थँक्यू सो मच जग्गू. आज आपण धमाल करूया, मज्जा करूया, मस्ती करूया. द्या टाळी. या मी सगळ्यांना सांगून येतो, कुणीही बाहेर जायचं नाही, आज सगळ्यांनी माझ्या घराची बोल. वा 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 वा. ये बात. तू काय बघतोयस माझ्याकडे असं? मी हे बघतोय की वरवर जरी तू कितीही दाखवत असलास की तुला काहीच वाटत नाहीये, तू कसं नॉर्मल आहेस, तरी सुद्धा तुला आत मनात खोल कुठेतरी वाईट वाटते. वाईट का वाईट वाटते मला? वाईट सांगतो. आता आजोबांनी सांगितले आज दिवसभर घरी थांबायचं, म्हणजे तू ऑफिसला जाऊ शकणार नाहीस, म्हणजे तू नेहा कामतला म्हणजेच डबेवालीला पाहू शकणार नाहीस, आणि याचं तुला वाईट वाटते. वाईट. काही बोलतोयस तू समीर? मला माहितीये तू असंच म्हण की मी काही बडबडतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टीचा किंवा ज्या व्यक्तीचा आपण खूप विचार करतो ना असा मनापासून, ती व्यक्ती बरोबर आपल्या समोर येतेच, आणि ह्याला नियती असं म्हणतात. सगळ्यात पहिली गोष्ट तर नेहा इथे, ती कुठे आणि आपण कुठे आहोत आयडिया आहे ना? इज नो चान्स. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियती, प्रेम हे शब्द तुझ्या डोक्यात येतात कुठून? हे बघ, तू आता काही जरी म्हणालास ना, ती बरोबर तुझ्या समोर येणार, ज्याला नियती असं म्हणतात. आणि जर ती तुझ्या समोर आली तर तुम्हाला काय देशील? इम्पॉसिबल आहे ते समीर. एनिवेज, काय हवंय तुला? मला श्रीखंडाच्या गोळ्या. काय? श्रीखंडाच्या गोळ्या. अरे लहानपणी नाही का आपण बेट लावायचो, मग जो जिंकेल त्याला आपण श्रीखंडाच्या गोळ्या द्यायचो. आय नो. त्या अजून मिळतात का रे? ते माहित नाही मला, पण बेट लावायला काय प्रॉब्लेम आहे? चल, श्रीखंडाच्या गोळ्यांसाठी. फॅन्टास्टिक. Done. अरे काय मजा यायची, आपण जायचो माहिती तुला. बोला मॅडम. मला डायमंड नेकलेस हवाय. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी घारतोंडे बोलतोय. तुम्हाला ज्वेलरला फोन करायचा होता का? चुकून मला लावलात. मी सिम्मी आहे आणि माझ्याकडून कधीही चुका होत नसतात. कारतोटे, मला ना दिवाळी पार्टीत घालायला डायमंड नेकलेस हवाय, आणि त्यासाठी 10 लाख रुपये लागणार आहेत, जे तुम्ही मला मिळवून देणार आहात. 10 लाख? मॅडम मॅडम दया करा मॅडम. मी कुठून देणार 10 लाख रुपये? बरं, एक काम करा, आज तुमचे सर ऑफिसला येणार नाहीयेत, 10 लाखांचं बिल क्रिएट करा आणि ती फाईल माझ्याकडे पाठवून द्या. त्यावर सरांची सही कशी घ्यायची ते मी बघते. अहो पण मॅडम, असं अचानक 10 लाखाचं बिल कसं काय क्रिएट करणार मी? काही करा, तर तुमचा प्रश्न आहे. मला 10 लाख रुपये हवेत. आणि हो, ती फाईल घेऊन अशा व्यक्तीला पाठवा जिला त्या फाईलमध्ये काडीचा इंटरेस्ट नसेल, आणि डिरेक्टली मला येऊन भेटायला सांगा. मागच्या वेळी सारखा घोळ नको व्हायला. आय थिंक ती एक ऑफिसमध्ये मुलगी आहे जी मी आले की सतत माझ्या पाया पडत असते. ती शेफाली. ती जी कोण आहे ती, आय थिंक ती करेक्ट आहे या कामासाठी. तिला पाठवा. आणि हो, मी गाडी पाठवते, तिला पाठवून द्या. नाही म्हणजे तुम्ही गाडीच पाठवणार असाल तर मी येतो ना. सांगितलंय तेवढं करा ना. ठेवा फोन. इडियट. त्यांचा डायमंडचा नेकलेस माझ्या गळ्याशी येणार. दिवाळीचं स्पेशल गिफ्ट तर घेणारच मी.